सर्वच मंडळी पुण्या मुंबईला गणपती बघण्यासाठी जातात, पण मी मुंबईवरून नाशिकला चाललोय गणपती बघण्यासाठी. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही या हिडन प्लेस नाशिक मध्ये बघितल्या नसतील. कंप्लीट 12 दिवसांनंतर आपल्या अव्हेंजरला सेल मारून निघालो नाशिकच्या बाप्पांच्या दर्शनाला. सर्वात आधी आलो आपल्या सिडकोच्या राजाजवळ, जिथे खाटू श्यामचा देखावा सादर केला होता. नंतर बाप्पाचे दर्शन घेऊन निघालो. नंतर सोम बोलला तुला एक हिडन प्लेस दाखवतो, आणि इथं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट पाण्यातनं ट्रॅव्हल करावं लागणार आहे. आणि नाशिककर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही इथपर्यंत अजून आलेच नसता. आणि हा देखावा होता मंदिराचा. नंतर आलो जुन्या सिडको मध्ये, आणि मला खरंच माहित नव्हतं की सिडको मध्ये एवढा मोठा देखावा उभारला. असा हिडन प्लेस आहे जिथं कोणी जास्त गॅरंटी देऊन आहे. खूप सुंदर अशी प्रतिमा साकारलेली होती. नंतर गाडी घेऊन निघालो. मित्रांनो, मला तर माझं प्रेम नाही भेटलंय, पण आपण नाशिकचं प्रेम मंदिर नक्कीच पाहायला जाऊ. मित्रांनो, इंदिरानगरला तर आलो, पण इथं एवढी गर्दी होती आणि हे नाशिक मध्ये बरंच फेमस झालंय. गर्दी एवढी होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो. नंतर आलो इंदिरानगरच्या मानाच्या राजाजवळ, आणि तिथून निघालो आणि डायरेक्ट आलो मुंबई नाक्याला. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि नंतरचा पपेट शो जर पाहिला नसेल तर मग तुम्ही पाहिलंच काय. आणि तिकडनं आलो नंतर भूषण दादाकडे BSC पानपुरी चाट सेंटर भाऊला भेटून निघालो जुन्या नाशिकला. आता मी आलोय स्तंभावर. इथं जवळपासच भरपूर गणपती आहे ना. मानाचा राजा भाई, डेकोरेशन काय डेकोरेशन. स्तंभावरती अजून एक गणपती ना, हा देखावा आहे. थोड्याच अंतरावरती येऊन पोहोचलो नाशिकच्या राजाजवळ, आणि इथलं दर्शन घेऊन निघालो डायरेक्ट चिंतामणी. भाई, नाशिकचं चिंतामणी म्हणजे मोस्ट फेमस. इथून निघालो आणि डायरेक्ट गेलो आरकेला. इथे येऊन समजलं का नाशिक मध्ये 2 खाटू श्यामचे देखावे सादर केले, एक नाशिक मध्ये आरकेला आणि एक सिडकोला. भरपूर गणपती बघायचे राहिले आणि मी परत बघण्यासाठी येणारच आहे. पण मी एक स्पेशल थँक आपल्या महाराष्ट्र पोलिसांना करणार आहे, कारण जिथे जिथे गणपती होते तिथे तिथे महाराष्ट्र पोलीस तैनात होती. कारण त्यांच्यामुळे आपले प्रत्येक सण हे सुखाने साजरे होतात. थँक्यू सो मच.